जय शिवराय मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरील MCQ टाईप प्रश्न घेऊन आलो आहोत. चालू घडामोडीवरील कमीत कमी 2 ते 3 प्रश्न परीक्षेला विचारतात. त्यामुळे आपण आज अतिसंभाव्य 25 प्रश्नांची टेस्ट घेऊन आलो आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला आहे? महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला आहे? तर नापेन धबधबा. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन 2 श्री चंद्रशेखर. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती झाली आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. चौथा प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रपती या पदासाठी निवडणूक केव्हा पार पडली? आत्ताच भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली आहे. ती केव्हा पार पडली आहे? तर 9 सप्टेंबर 2025 रोजी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात चालू झाली आहे? भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात चालू झाली आहे? तर उत्तर आहे हरियाणा. हरियाणामध्ये भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन चालू झाली आहे. पुढील प्रश्न आहे, CP राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत? CP राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत? तर CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, आशियाई क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? एशिया कप. मित्रांनो, लक्षात घ्या, आशियाई क्रिकेट कप म्हणजेच एशिया कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे दुबई. दुबईमध्ये एशिया कप चालू आहे 2025चा. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर असेल. पुढील प्रश्न आहे, महिला आशियाई हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता कोणता देश आहे? महिला आशियाई हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता कोणता देश आहे? तर उपविजेता आहे भारत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. मित्रांनो, कमेंट करून सांगा, महिला आशियाई हॉकी विश्वचषक कोणी जिंकला? 2025चा महिला आशियाई हॉकी विश्वचषक कोणी जिंकला? कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले? देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे? तर केरळ. केरळ राज्य हे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनले आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, 21 जून 2025 रोजी कितवा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला? 21 जूनला जागतिक
योग दिन साजरा करतात? 21 जूनला जागतिक योग दिन साजरा करतात. प्रश्न असा आहे की 21 जून 2025 रोजी कितवा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला आहे? तर 11वा. मित्रांनो लक्षात घ्या, 11वा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर चालवली? सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर चालवली? तर सोलापूर ते मुंबई CSMT. मित्रांनो ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सिद्धेश कदम. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर असेल. पुढील प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 पासून प्रवीण कुमार कोणत्या निम्न लष्करी दलाचे नेतृत्व करतील? ऑक्टोबर 2025 पासून प्रवीण कुमार कोणत्या निम्न लष्कराचे नेतृत्व करतील? तर ITBP. लक्षात घ्या मित्रांनो, प्रवीण कुमार हे निम्न लष्करी दलाचे म्हणजे की ITBP दलाचे ऑक्टोबर 2025 पासून नेतृत्व करतील. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत मीनाक्षी हुड्डाने किती किलो गटात विजेतेपद पटकावले? जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत मीनाक्षी हुड्डाने किती किलो गटात विजेतेपद पटकावले? तर उत्तर आहे 48 किलो वजनी गटात. महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच मर्सिडीज बेंझच्या नवीन आलेल्या अहवालानुसार देशातील सर्वात करोडपतींची संख्या कोणत्या राज्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नुकतेच मर्सिडीज बेंझच्या नवीन आलेल्या अहवालानुसार देशातील सर्वात करोडपतींची संख्या कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, सर्वाधिक करोडपतींची संख्या ही महाराष्ट्रात आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. नुकताच 17 सप्टेंबर हा दिवस कोणत्या देशाने शोक दिवस म्हणून साजरा केला? IMP प्रश्न आहे, 17 सप्टेंबर हा दिवस कोणत्या देशाने शोक दिवस म्हणून साजरा केला आहे? तर नेपाळ या देशाने. 17 सप्टेंबर हा दिवस या देशाने शोक दिवस म्हणून साजरा केला आहे. पुढचा प्रश्न आहे, सिरार खोक हाती मिरची महोत्सव 2025 कोठे साजरा करण्यात आला आहे? सिरार खोक हाती मिरची महोत्सव 2025 कोठे साजरा करण्यात आला आहे? तर मणिपूर या राज्यात सिरार खोक हाती मिरची महोत्सव 2025चा साजरा करण्यात आला आहे. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर असेल. नुकतेच CISFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे? CISFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे प्रवीर रंजन. CISFचे नवीन महासंचालक म्हणून प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025
कोठे आयोजित करण्यात आली होती? 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025ची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ब्राझील या देशात. मित्रांनो, IMP प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? मित्रांनो, कमेंट करून सांगा BCCIचा फुल फॉर्म. सर्वांना आलाच पाहिजे हा प्रश्न. BCCIचा फुल फॉर्म कमेंट करून सांगायचे आहे. आणि प्रश्न असा आहे की BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर BCCIच्या अध्यक्षपदी मिथुन मनहास यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कोणता देश AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन करेल? कोणता देश AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन करेल? तर भारत. भारत आयोजन करेल 2026चे AI इम्पॅक्ट समिटचे. पुढचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन अलीकडेच कोठे झाले? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन अलीकडेच कोठे झाले आहे? तर पाटणा येथे. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे? तर पानवळ. पानवळ या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल बांधण्यात आला आहे. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने अप्रभावित किमतीसाठी नवीन फ्रेमवर्क सादर केले? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तरे सांगा. कोणत्या संस्थेने अप्रभावित किमतीसाठी नवीन फ्रेमवर्क सादर केले आहे? तर उत्तर आहे सेबी. मित्रांनो, लक्षात घ्या, सेबीने अप्रभावित किमतीसाठी नवीन फ्रेमवर्क सादर केला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, लास्ट प्रश्न, नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच काचेचा पूल या धबधब्यावर आहे. आणि हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे हे सांगायचे आहे. उत्तर सांगा कमेंट करून. नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. नापणे धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आजचे महत्त्वाचे 25 चालू घडामोडी प्रश्न पूर्ण झाले आहेत. मित्रांनो, नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती जॉईन करा.